गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा हा सिनेमा ज्यांनी पाहिला असेल त्यांना चिल्लर मोजताना अधिकाऱ्यांना कसा घाम फुटतो हे आठवत असेल। मात्र अशीच एक घटना घडली यवतमाळमध्ये अपक्ष उमेदवार मनोज गेडाम यांनी 12,500 रुपयांची चिल्लर भरलेली आहे। नामनिर्देशन पत्रासोबत शासनाकडे ही चिल्लर भरली आहे आणि चिल्लर मोजताना प्रशासनाची मात्र धमचक उडलेली आहे। मनोज गेडाम यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कपिल श्यामकुमार यांनी। मनोज भाऊ, आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करताय। आज उमेदवारी मी आज 11:30 ला उमेदवारी कलेक्टर ऑफिस इथे दाखल केली। यामध्ये संपूर्ण कागदाची पूर्तता करू नये मी जे पैसे आणले आहे माझे कष्टकरी दिव्यांग पारधी समाज व शेतकरी आणि गोरगरीब लोकांनी मला 2-2 रुपये 1-1 रुपया व 5 रुपये जमा करून असे 12,500 रुपये जमा करून दिले आहे। ते पैसे मी जिल्हा अधिकारी कार्यालयाला घेऊन आलो आहे, परंतु माझे पैसे 12,500 रुपये असूनही मोजूनही आता ते टाळाटाळ करताय का तुम्हीच मोजून द्या, माझे पॉकेटमध्ये पैसे आहे सर्व असे बंडल बनवले आहे। परंतु जाणीवपूर्वक माझ्यावर एक पैसे मोजण्याचा ते टाळाटाळ करत आहे आणि त्या पद्धतीने माझं मी 100% माझ्या संघ संपूर्ण जिल्ह्यातले पारधी समाज आहे, यवतमाळ जिल्ह्यातले संपूर्ण दिव्यांग आहे, संपूर्ण गोरगरीब शेतकरी कष्टकरी माझ्या पाठीशी नाही आणि 100% या गरिबाचा आशीर्वाद असल्यामुळे मी 100% लोकसभेमध्ये निवडून येणार आहो। बरं, मला सांगा, तुम्ही आता निवडून येणाऱ्यामध्ये कुठल्या पक्षाकडून तुम्ही उमेदवारी अर्ज मी अपक्ष उमेदवारी केली आहे। मी जे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जेवढे काम रगडले आहे मी जनतेला आवाहन करत आहो का मला तुम्ही एक संधी द्या, कारण का मी सामाजिक कार्यात क्षेत्रात उतरलो आहे आणि माझे गोरगरीब शेतकरी आणि दिव्यांगांसाठी माझा पुढाकार राहते। मी याच्या पलीकडे चांगलं काम करून दाखवणार आणि जे 15 वर्षात काही झालं नाही त्याला मी बदलून दाखवणार या 5 वर्षामध्ये। कपिल श्यामकुमार, पुढारी न्यूज, यवतमाळ।